पुढं आम्ही युनिसेफ, अल्टरनेटिव्ह बॅबेनहॉजन यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्यानं वात्सल्य बालसदनमार्फत अनेक प्रकल्प उपक्रम राबवले. त्यातील अल्टरनेटिव्ह बॅबेनहॉजन संस्थेचा अनुभव सांगण्यासारखा आहे. यातून समाज, शासन, यंत्रणा सर्वांनाच भरपूर शिकता येण्यासारखं आहे. अल्टरनेटिव्ह बॅबेनहॉजन ही जर्मनीतील एक स्वयंसेवी संस्था आहे. तिला संस्था म्हणण्यापेक्षा स्वयंसेवकांचा गट म्हणणं अधिक संयुक्तिक होईल. या स्वयंसेवक गटातील बऱ्याच कुटुंबांनी भारत, श्रीलंका यासारख्या आशिया खंडातील विकसनशील देशातील अनाथ मुलं दत्तक घेतली होती. ही कुटुंब खऱ्या अर्थानं हे विश्वच माझे घरं असं म्हणून जगत होती. वडील जर्मन, आई फ्रेंच, मुलगा भारतीय, मुलगी श्रीलंकन अशी विश्वास न बसणारी कुटुंब मी 1990च्या दरम्यान फ्रान्स, इंग्लंड, इटली, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, बेल्जियम, हॉलंड इत्यादी देशांना भेटी दिल्या तेव्हा प्रत्यक्ष पाहिली आहेत. त्यांच्याकडं राहून त्यांना जवळून पाहिलं आहे. या स्वयंसेवक गटातील लोकांनी एकत्र येऊन ठरवलं की आपण अनाथ मुलं दत्तक घेतली, यात नाही म्हटलं तरी अपत्य सुखाचा स्वार्थ आहे. आपण त्या पलीकडे जाऊन अनाथ मुलांसाठी, विशेषतः अशा मुलांसाठी की ज्यांना आपल्यासारखे पालक मिळत नाहीत, त्यांना संस्थेतच राहावं लागतं, अशा अनाथ अर्भकांसाठी काही करावं म्हणून अल्टरनेटिव्ह बॅबेनहॉजन ही स्थापना केली. जर्मनीमधील बिएलेफिल्ड हे छोटंसं टुमदार असं गाव. तिथल्या एका बालवाडीचे पालक आपली मुलं शाळेतल्या बालवाडीत बसवतात. त्यांचे वर्ग चालेपर्यंत ते पालक दुसऱ्या वर्गात एकत्र येऊन आपला रिकामा वेळ सत्कारणी लावायचा म्हणून कागद, कापड, लाकूड, रंग, ब्रश इत्यादींनी अनेक छोट्या मोठ्या उपयोगी शोभेच्या वस्तू तयार करतात. त्यात शुभेच्छा पत्र, वॉल हँगिंग, शोपीस, कव्हर्स, अभरे, खोकी, पाकिटं, मुलांना वाढदिवसाला भेट द्यायच्या वस्तू, ख्रिसमस भेटी, मुखवटे इत्यादी असतात. या साऱ्या वस्तू प्रामुख्याने मुलांसाठी तयार करतात. वर्षातून 2दा बाजार प्रदर्शन भरून विक्री करतात. त्यातून मिळणारं उत्पन्न भारत, श्रीलंका, ब्राझील आदी देशातील अनाथ मुलांच्या संगोपनार्थ खर्च करतात. अल्टरनेटिव्ह बॅबेनहॉजन या जर्मनीच्या संस्थेने आपल्या बालकल्याण संकुलातील वात्सल्य बालसदनासाठी 1992 पासून सहाय्य द्यायला सुरुवात केली. प्रतिवर्षी नेमानं घेतला वसा टाकू नये असं म्हणत जपलेल्या या संवेदनशील व्रतोत्सवातून संस्थेस आजवर सुमारे 17 लाख रुपयाचं सहाय्य झालं. जर्मनीचा आणि कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलाचा काय ऋणानुबंध मुंद आहे कोण जाणे, पण जेव्हा जेव्हा संकुल आर्थिक अडचणीत आलं तेव्हा प्रत्येक वेळी जर्मनीनं मदतीचा हात पुढे केला. सन 1992ला तेरेदेस होम्स जर्मनी संस्थेचं सहाय्य बंद होण्याची शक्यता होती. ती त्यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणामुळं. त्यांच्या एक अधिकारी ॲनाग्रेट विंटरस्टेटिन त्यावेळी संस्थेस भेट द्यायला आल्या होत्या. तत्पूर्वी ॲडॉप्शन इंटरनॅशनल जुथिकाच्या श्रीमती एस ट्युटिजेननी पण यासाठी प्रयत्न चालवले होते. त्या दोघींनी भारतीय मुलींना दत्तक घेतलेलं. भारतातील संस्थांची आर्थिक स्थिती आणि मर्यादा त्यांनी पाहिलेल्या. ॲनाग्रेट परत जर्मनीला गेल्या. बालकल्याण संकुलास मदत चालू ठेवावी अशी अपवादात्मक शिफारस त्यांनी केली. खरं तर ती त्यांची एकमेव शिफारस होती. सन 1992ला तेरेदेस होम्सने भारतातील सर्व संस्थांचे अर्थसहाय्य बंद केलं. अपवाद केला बालकल्याण संकुलाचा. पण ही टांगती तलवार होऊ नये म्हणून त्यांनी कोच हॉप परिवारानं आपल्या पुढाकारातून सुरू केलेल्या तत्कालीन अल्टरनेटिव्ह बॅबेनहॉजनशी संपर्क केला. त्यांनी जीवनदान दिलं. मला अल्टरनेटिव्ह बॅबेनहॉजन या कार्यकर्त्यांचं कौतुक वाटतं. ते केवळ
त्यांनी केलेल्या भरघोस अर्थसहाय्यामुळे नाही, तर त्यामागील जीवन तत्वज्ञानामुळे. आपल्या पलीकडे जाऊन जगण्याची वृत्ती म्हणजे खऱ्या सुखाचा शोध होय. युरोप, आशिया खंडातील अनेक देश, तेथील माणसं मला पाहता अभ्यासता आली. तेथील अनेक लोक आपल्या उत्पन्न वेतनातील ठराविक रक्कम दरमहा अनाथ, अंध, अपंग, मतिमंद बालकांच्या संगोपन, शिक्षण, उपचार, पुनर्वसन, प्रशिक्षणासाठी खर्च करतात. ही रक्कम कराव्यतिरिक्त असते. तेथील संस्था, उद्योग आपल्या कर्मचाऱ्यांना असं सहाय्य देण्यास प्रोत्साहन देतात. संस्थांना पैसे नियमित मिळतील अशी दक्षता घेतात. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात उभं आयुष्य काढून अशा संस्थांकडे डुंकूनही न पाहणारी, न डोकवणारी माणसं पाहिली की अस्वस्थ व्हायला होतं. त्यापेक्षा मी अस्वस्थ होतो ते जर्मनीहून इथं आलेला पैसा जमा झाल्याचा निरोप देण्याचं साधं सौजन्य एखादी बँक दाखवत नाही तेव्हा, किंवा अक्षर न लागल्याचे कारण सांगून चेकचं, पत्राचं पाकिट परत जातं, कधी गहाळ होतं तेव्हा. ही अनास्था आपणाकडंच का संभवावी याची सारी उत्तरं आपल्या जीवन जगण्याच्या वृत्ती, पद्धती, उर्मी, दृष्टीमध्ये आढळतात. अल्टरनेटिव्ह बॅबेनहॉजनचे कार्यकर्ते, स्वयंसेवक मला नेहमीच प्रेमळ वाटत आले. ते त्यांच्या परात्मभाव जोपासणाऱ्या जाणीव जागृतीमुळं एकीकडं आपले अधिकारी अनुदानाच्या विनियोगाची तपासणी संशयी साशंकतेनं करतात, तिकडे लाखो रुपये पाठवणारी मंडळी प्रचंड विश्वासानं सहाय्य देत राहतात. या सर्वातून आपणास बरंच शिकण्यासारखं आहे. केवळ आपण, आपले कुटुंब, आपली मुलं असा कूपमंडूक जीवनवाद जोपासायचे दिवस संपलेत. 21वे शतक हे परात्मभाव वृद्धीचं शतक व्हायचं तर बियॉन्ड अवर सेल्फ, आपल्या पलीकडं पाहण्याची वृत्ती जोपासायला हवी. आयकरातील 80Gच्या सुटीसाठी स्वार्थात तीर्थ म्हणून सहाय्य न करता ते यही है जिंदगी जी म्हणत आपण काही करू विचारू लागलो तर याची देही याची डोळा मोक्षाचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. या तर डिस्क्लोज होऊ द्या, अगदी डिस्क्लोथ ही. महात्मा गांधी, भगवान महावीर, गौतम बुद्ध आठवले का? अल्टरनेटिव्ह बॅबेनहॉजनच्या प्रतिवर्षी नाताळपूर्वी ऐन दिवाळीत येणाऱ्या त्यांच्या 2-3 लाखाच्या मदतीतून आम्ही कोच हॉप भवन उभारलं. अनिकेत निकेतनमधील सदनिकेत सुरू झालेलं हे भवन, त्याचं ठेवलेलं नाव कृतज्ञतेचा भाग होता. या नावावरूनही संस्थेत मोठं रण माजलं होतं. दरवर्षी कोच हॉपची मदत आली की गळाभर स्तुती करणारे एक काँग्रेसचे कार्यकर्ते आमचे सदस्य होते. आम्ही त्यांना बाबा म्हणत असू. कोच हॉपचं विदेशी नाव छत्रपती शाहू महाराजांच्या भूमीत चालू देणार नाही असं त्याने पवित्रा घेतला होता. काही न करता मिरवत राहण्याची, दांडगायची त्यांची सवय सर्व ओळखून होते. सर्वांनी त्यांना कोच हॉप इतकं सहाय्य जमा करून आणा, मग आपण तुम्ही म्हणाल ते नाव ठेवू म्हणून एकमुखी सांगितलं. तसं ते संस्थेत यायचेच बंद झाले. पुढं वात्सल्य बालसदनास केंद्र शासनाचं अनुदान मिळालं तरी कोच हॉप फॅमिलीचं सहाय्य येतच राहिलं होतं. त्यांच्या सततच्या सहाय्यानं वात्सल्य बालसदनालाच नव्हे तर बालकल्याण संकुलालाच आर्थिक बाळसं लाभलं होतं. 24 तास डोळ्यात तेल घालून आमच्या काळजीवाहिका मुलांचं करत राहायच्या. अल्प पगारातील त्यांच्या बालसेवेस तोड नसायची. सरकारी दवाखाना, तेथील डॉक्टर, नर्सेस, आमचे डॉक्टर विजय करंडे, डॉक्टर कारवा, डॉक्टर प्रकाश विचारे, डॉक्टर प्रकाश संघवी, डॉक्टर मोहन पाटील, डॉक्टर नरेंद्र नानिवडेकर, डॉक्टर सौभाग्यवती भांडारकर, डॉक्टर गुणे आदी प्रभृतींनी वेळोवेळी केलेल्या सहाय्यामुळेच 60% असलेलं बालमृत्यू प्रमाण 9% आणण्याचा विक्रम आम्ही करू शकलो होतो. तेव्हा मेळघाटच्या कोळ्या पानगळीचा मागमूसही नव्हता. बालमृत्यू नियंत्रित केल्यावर आम्ही आमचा मोर्चा
दत्तकीकरणाकडे वळवला. त्या काळात अनाथ अर्भक दत्तक जाणं आजच्या इतकं सोपं नव्हतं. पूर्वी तशी नाही म्हणाला वात्सल्य बालसदन सुरू होण्यासाठी 1986 दत्तक मुलं दिली जायची. पण अपवादानं पुढं त्याला एका आंदोलनाचं रूप येत गेलं. पहिल्या वर्षी मुलं पालकांच्या प्रतीक्षेत तिष्ठत राहायची. दत्तकेच्छुक दाम्पत्य यायची. बहुधा ती निपुत्रिक असायची. मुलांचा पूर्व इतिहास जाणारा उत्सुक ही मंडळी मोठी चिकित्सक असायची. नाकी डोळी नीटस, आपल्याला शोभेल अशी मुलं त्यांना हवी असायची. मुलंच दत्तक जायची. पुत्राशिवाय मोक्ष नसतो ना. मुली हिरमुसल्या असायच्या. मुलं दत्तक जात मुलींची संख्या वाढू लागली. तशी माझी अस्वस्थताही. त्याच वेळी लीना, मयुरी या 2 मुली सदनात आल्या. लीनाचा जन्मच होऊ नये म्हणून आईने केलेल्या प्रसूतीपूर्व प्रयोगांची रामकहाणी ऐकून सर्दच झालो मी. किती औषधं, गोळ्या, पोट आवळणं, 1 की 2. लीनाच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून की काय, जन्माला येताच तिचा गळा दाबायचा प्रयत्न झाला. तरी परिचारिकेच्या दक्षतेमुळे ती बचावली. लीनाबरोबरच्या सर्व मुलींची वाढ व्यवस्थित होती. लीना मात्र हसायची नाही की बोलायची नाही. तिच्यावर मानसोपचारही झाले, पण यश आलं नाही. असंच मी एकदा तिला घेतलं, फिरवलं, तशी ती चिकटून बसली. माझ्या लक्षात आलं की ती कृश, काळी, कुरूप असल्यानं तिला कोणी घेत नाही. शिवाय आईचे अनेक चटके तिनं अजाणतेपणे सहन केले होते. आता तिला घेण्याचा माझा क्रम ठरून गेला. माझ्या नेहमीच्या घेण्यानं सदनातल्या माताही तिच्यावर जाणीवपूर्वक प्रेम करायला लागल्या. तशी तिची कळी खुलू लागली. सदनातल्या माता तिला माझी मुलगी म्हणून चिडू लागल्या. पत्नी रेखास आपण तिला दत्तक घेऊया म्हणून सांगून झालं, पण यश आलं नाही. लीना बोलू लागली तेव्हा ती गृहमातांनी तिला शिकवलेलं नाव सांगू लागली. लीना सुनील कुमार लवटे. हे नाव सार्थ होतं तर, पण आयुष्यात बरीच अपयश पचवणारा मी हे आणखी एक. पुढं लीनास आम्ही महत्प्रयासाने एका संस्थेच्या मदतीनं दत्तक दिलं. तेव्हाच मला चैन पडलं. त्या काळातच सार्क बालिका वर्ष आलं. याचा औचित्य साधून चर्चासत्र, मेळावे, प्रचार सभा, प्रदर्शनं इत्यादीद्वारे मुली दत्तक जाव्यात म्हणून आम्ही सारी पंचक्रोशी पालथी घातली.